महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 104 या केंद्रात मी सर्वांचे स्वागत करते। आज आपण इथे PSY 271 मी आणि माझे सामाजिक वर्तन या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत। त्यातला घटक पहिला आहे सामाजिक मानसशास्त्र, व्याख्या आणि व्याख्या, स्वरूप व व्याप्ती। सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या आपण सर्वप्रथम पाहूया। अनेक सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या विविध दृष्टिकोनातून केलेली आढळते। त्यातील काही व्याख्या आपण पाहूया। मनुष्याचे सर्व प्रकारच्या सामाजिक वर्तनाशी संबंधित असणाऱ्या सहज प्रवृत्तींचे संशोधन करणारे शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय। हे मॅकडूगल यांनी केलेली व्याख्या आहे। तर युग हे म्हणतात की सामाजिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक संबंधांवर विशेष लक्ष देऊन त्यांचा समूह सभासद या भूमिकेतून केलेला अभ्यास हा होय। सामाजिक मानसशास्त्रात व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा, तिच्याच व इतरात घडणाऱ्या अंतरक्रियांचा, व्यक्ती व समूह यातील अंतरक्रियांचा तसेच व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांचा अभ्यास केला जातो। सामाजिक मानसशास्त्रातील गेल्या शतकातील वाटचाली नॉर्मन ट्रापले 1897 मध्ये प्रयोगशाळेत प्रयोग करून सिद्ध केले की व्यक्ती जेव्हा समूहात कार्य करते तेव्हा तिचा कार्याचा वेग, तिचे कार्य ती एकट्याने करताना असणाऱ्या वेगापेक्षाही अधिक असतो। 1920 ते 1930 पर्यंत सामाजिक मानसशास्त्राची खूपच प्रगती झाली होती। दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 ते 1950 या काळात सामाजिक मानसशास्त्रात अनेक व्यावहारिक विषय व समस्या अभ्यासल्या गेल्या। 1970 नंतर सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून सामाजिक वर्तनावर व समस्या उघडणाऱ्या प्रक्रियांवर अधिक भर दिला। 1980 व त्यानंतरच्या वर्षात सामाजिक मानसशास्त्राची उपपत्ती व सिद्धांत, निर्मिती आणि व्यावहारिक विषयांचा अभ्यास असे संशोधनाचे दोन प्रकार आढळतात। सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप सामाजिक मानसशास्त्राचे स्वरूप समाजाच्या संदर्भात व्यक्ती वर्तनाचे विविध पैलू समजून घेण्याचे कार्य सामाजिक मानसशास्त्रात केले जाते। त्यातील काही व्यक्तीच्या सामाजिक वर्तनास अनेक घटक जबाबदार असतात, परंतु त्यातील काही घटक अधिक महत्त्वपूर्ण भूमिका ठेवतात हे निदर्शनास आले आहे। त्यात आहे इतरांचे वर्तन। या प्रकारामध्ये सामाजिक प्रसंगातील स्वतःच्या व इतर व्यक्तींच्या भावना, विचार व वर्तन यांचा समावेश होतो। सामाजिक बोधात्मकता सामाजिक बोधात्मकतेचा व्यक्तीचे विचार, भावना व प्रतिक्रियांवर परिणाम होतो। पर्यावरण घटकांचाही सामाजिक वर्तनावर परिणाम होतो। जैविक घटक जैविक व अनुवंशिक गुणधर्मांचा परिणाम सामाजिकरण वर्तनावर झालेला दिसतो। सांस्कृतिक घटक यामध्ये विविध मंडळांचे सभासदत्व, राजकीय पक्ष, सांस्कृतिक मानदंड, रूढी यांचा प्रभाव वर्तनावर झालेला आढळून येतो। पुढचा आहे सामाजिक मानसशास्त्राची व्याप्ती। सामाजिक मानसशास्त्राचे एकूण समाज जीवनात सर्व क्षेत्रात पदार्पण केलेले दिसून येते। प्रेरणा या वर्तनास कारणीभूत ठरतात। व्यक्तीची इतर व्यक्तीच्या संदर्भात अभिवृत्ती, तिचे समूह वर्तन, समूहातील स्थान आणि आंतरवैयक्तिक प्रतिक्रिया इत्यादी विषयही सामाजिक मानसशास्त्रात हाताळले जातात। या व्यतिरिक्त सामाजिक मानसशास्त्र अनेक प्रकारच्या सामाजिक समस्याही उघडण्याचा प्रयत्न करते। या शास्त्रात इतर अनेक सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो। सामाजिक मानसशास्त्राचा इतर शास्त्रांशी संबंध बालमानसशास्त्रज्ञ व सामाजिक मानसशास्त्र शास्त्रात बालकाच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास केला जातो। 1910 नंतर या शास्त्रात बरेच संशोधन झालेले दिसून येते। मनोविकृती शास्त्र व सामाजिक मानसशास्त्र ही दोन्ही शास्त्रे एकमेकात सहाय्य समजली जातात। मनोविकृती समाजशास्त्रात अनुवंश, सामाजिक घटकांमुळे विकृत वर्तन निर्माण कशी होते याचा अभ्यास केला जातो। व्यक्तिमत्व मानसशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र व्यक्तिमत्वशास्त्रात व्यक्तीचे गुणविशेष, त्यांची निर्मिती व विकास यांचा अभ्यास केला जातो। यासाठी अनेक व्यक्तिमत्व उपपत्तीचा आधार घेतला जातो। समाजशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र समाजशास्त्रामध्ये समाज रचना व तिचे स्वरूप, त्यातील परिवर्तने यांचा अभ्यास करून समाज विषयक सामान्य तत्वे प्रस्थापित केली जातात। मानववंशशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र मानववंशशास्त्रात मानवाच्या वंश प्रकाराच्या, त्याच्या वैशिष्ट्यांचा, भाषेचा तसेच रूढी, रीतिरिवाज, मूल्य व संस्कृतीचा अभ्यास केला जातो। आता घटक दुसरा अभ्यासूया सामाजिक वर्तनाच्या 3 पातळ्या। व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाच्या व्यक्तीची अभिवृत्ती, मूल्य, सवय, मते इत्यादींचा विचार केला जात असतो। पहिला आहे व्यक्ती-व्यक्तीमधील प्रतिक्रिया। व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर प्रक्रियांचा 2 प्रकारे प्रवाह दिसून येतात। काही वेळा एखाद्या व्यक्तीचा प्रभाव तिच्या सहवासात येणाऱ्या इतर व्यक्तींच्या वर्तनावर होतो। अशा प्रकारे व्यक्ती-व्यक्तीत होणाऱ्या परस्पर क्रियांमुळे जीवनात विविधता निर्माण होते। व्यक्ती-व्यक्तीतील परस्पर संबंधांतून व्यक्तीच्या प्रेरणा, ध्येय, अभिवृत्ती, रुची इत्यादींचा विकास होऊन त्या व्यक्तीच्या वर्तनातील प्रतिबिंबित होतात। व्यक्ती व समूह वर्तन व्यक्तीच्या
समूहाची सभासद असते त्या समूहाची अभिवृद्धी व मूल्य यांच्या अंगीकारच असते. समूहातील घटकांचे वर्तन सामाजिक नियमांनी बांधलेले असते. समूह वर्तनात समाजात रूढ असलेल्या परंपरा चालत येणाऱ्या नियमांचा समावेश असतो. सर्वात लहान समूह 2 व्यक्तींचा असतो. साधारणतः कुटुंब या समूहात इतर समूहांपेक्षा अधिक जवळकी असते. कोणताही समूह पूर्णतः कायम स्वरूपाचा नसतो. पुढचा आहे सामाजिक मानसशास्त्राचे उपाययोजन. त्यातला पहिला घटक आहे व्यक्ती विकास आणि सामाजिक गुणांची जोपासना. सामाजिक मानसशास्त्रात व्यक्ती विकासास कोणत्याही गुणांची व परिस्थितीची आवश्यकता असते. व्यक्तीच्या सामाजिक समस्यांची कारणे. सामाजिक समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात. विशेषतः भारतासारख्या बहुभाषिक बहुधर्मीय देशात अनेक समूह एकत्रित राहत असल्याने समस्यांची विविधता अधिक प्रमाणात दिसून येते. कॅम्पेबेल यांच्या मते खऱ्या संकटाच्या जाणीवेचे संकट निर्माण करणाऱ्या समूहाबद्दल व परिस्थितीबद्दल द्वेषाची भावना इतर समूहात पसरते. ज्याप्रमाणे सामाजिक मानसशास्त्रात समस्यांची कारणे संशोधनातून काढता येतात त्याप्रमाणे समस्यांची उकल कशी करता येईल, असामाजिक प्रवृत्तीस आळा कसा घालता येईल याचाही अभ्यास केला जातो. सामाजिक सुधारणा व परिवर्तन. समाज जीवन सुसंघटित व कार्यक्षम करण्यासाठी समाजातील अनिष्ट घटक व त्यामागील कारणे दूर करणे आवश्यक असते. सामाजिक मानसशास्त्रज्ञ विविध प्रकारच्या अनिष्ट घटकांविषयी व वर्तनाविषयी अभ्यास करत असतात. पुढचा घटक अभ्यासूया सामाजिक मानसशास्त्रातील अभ्यास पद्धती. पहिले आहे अभ्यास तंत्रे. सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचा वापर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी किंवा विशिष्ट गृहीतके अथवा अभ्युपगम पडताळून पाहण्यासाठी केला जातो. प्रत्येक वेळी अभ्यास पद्धतीचा वापर करताना तंत्राचाही वापर करणे आवश्यक नसते. मुलाखत तंत्र. यामध्ये व्यक्तीस प्रश्न विचारून तिच्याकडून माहिती काढून घेतली जाते. व्यक्तीच्या भावना, आशा, आकांक्षा, मते, इतर व्यक्तींशी असणारे परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. प्रश्नावली तंत्र. याच क्रमाने प्रश्नांची मांडणी केलेली असते. यामध्ये विविध प्रकार आढळतात. काही प्रश्नावलीत पर्यायी उत्तरे दिलेली असतात. त्यातील एक पर्याय निवडून घ्यायचा असतो तर काही प्रश्नावली या खुल्या स्वरूपाच्या असतात. पुढचा आहे अभ्यास पद्धती. त्यातलं पहिलं आहे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धतीचे 2 प्रकार आहेत, नियंत्रित व अनियंत्रित. अनियंत्रित निरीक्षण पद्धती. यामध्ये निरीक्षक व्यक्तीचे निरीक्षण करून अथवा मुलाखत तंत्राचा वापर करून व्यक्तीबद्दलची माहिती एकत्रित करतात. नियंत्रित निरीक्षण पद्धती. या अनियंत्रित निरीक्षण पद्धतीपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ व सुसंघटित आहे. यामध्ये उद्दिष्ट अनुसरून योजना आखली जाते. यामध्ये विशिष्ट प्रसंगाची निवड केली जाते. प्रयोग पद्धत. प्रयोग पद्धतीचा वापर ऑलपॉट 1954 यांनी प्रथमतः सामाजिक मानसशास्त्रात केलेला आहे. त्यांनी प्रयोग पद्धतीत 3 महत्वाचे घटक असल्याचे दिसून येतात. पहिले आहे स्वतंत्र परिवर्तन. हा घटक प्रयोगाच्या उद्दिष्टानुसार निश्चित करतो. परतंत्र परिवर्तन. हा घटक प्रयोजकास अभ्यासावायचा असतो. आणि स्थिर परिवर्तन हे सहसा एकापेक्षा अधिक असतात. प्रयोगशालेय प्रयोग पद्धती. प्रयोगशाळेत परिवर्तकांचे यशस्वीपणे नियंत्रण करणे शक्य असल्याने सामाजिक मानसशास्त्रातील बरेचसे संशोधन प्रयोगशाळेतच केले जाते. क्षेत्रीय प्रायोगिक पद्धत. शेरिफ यांनी क्षेत्रीय पद्धती व प्रयोग पद्धतीचा यांचा समन्वय करून क्षेत्रीय प्रयोग पद्धती या नवीन संशोधन पद्धतीचा अवलंब केला. यामध्ये त्यांनी सामाजिक प्रसंगावर नियंत्रण प्रस्थापित करून तो स्वभावपणे उभा केलेला दिसून येतो. पुढचा आहे समाजमिती पद्धती. आंतरवैयक्तिक संबंध दाखवणाऱ्या तंत्रास समाजमिती म्हणतात. समूहातील एकूण परिस्थिती व त्यातील व्यक्तीचे परस्पर वर्तन समजून घेण्यासाठी समाजमिती पद्धतीचा वापर केला जात असतो. पुढचा घटक आहे समाजीकरणाचे स्वरूप व प्रक्रिया. त्यातलं पहिलं आहे सामाजीकरणाची व्याख्या व स्वरूप. सामाजीकरण प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात ठेवून अनेक शास्त्रज्ञांनी सामाजीकरणाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. सामाजीकरण म्हणजे व्यक्तीचा सामाजिक व सांस्कृतिक जगाशी परिचय करविणारी, व्यक्तींना समाज व समाजातील निरनिराळ्या समूहात सहभागी व्हावयास लावणारी, तसेच त्या व्यक्तीला समाजाचे आदर्श व मूल्ये यांचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करणारी प्रक्रिया होय. यंग किंबल यांनी 1960 मध्ये केलेली ही व्याख्या आहे. तर ज्या संस्कृतीत आपण जन्मतो आणि वाढतो या संस्कृतीच्या वर्तनाचे नियम शिकणे म्हणजे सामाजीकरण आहे. हे व्हर्जिनिया व होन्स्टोस्मा यांनी 1977 मध्ये केलेले दिसून येते. वरील सर्व व्याख्या बघितल्या तर विभिन्न सामाजिक परिस्थिती, समाज आणि संस्कृतीला अनुसरून असे वर्तन करण्यायोग्य व्यक्तीला घडवून आणणे हा सामाजीकरण प्रक्रियेचा प्रमुख उद्देश असल्याचे दिसून येते. पुढचा आहे सामाजीकरणात अनुवंश व परिवेशाचे महत्त्व.
आपल्या मातापित्याकडून आपल्याला काही गुणविशिष्ट अनुवंशाद्वारे प्राप्त होतात. उदाहरणार्थ केसाचा रंग, डोळ्याचा आकार आणि रंग, त्वचेचा रंग आणि शारीरिक बंध इत्यादी. या शारीरिक घटकांबरोबर काही मानसिक क्षमता प्राप्त करण्याचे सुप्त गुणधर्म गर्भधारणेच्या काळी आई वडिलांकडून प्राप्त होत असतात. पुढचा आहे सामाजिकरणाची प्रक्रिया. दुसऱ्या व्यक्तीला दुःख असलेले पाहून आपल्याला दुःख होते किंवा इतर मित्र मंडळींपैकी कोणी उत्तीर्ण झाले किंवा लॉटरीचे बक्षीस मिळाले त्यावर आपल्याला पण आनंद होतो. असे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात. सामाजिकरण हे अनेक प्रक्रियांद्वारे घडत असते. त्याच्यामध्ये एकूण 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले आहे सहानुभूती. सहानुभूती म्हणजे दुसऱ्यांसाठी अनुभूती किंवा अनुभव, परिचितता, घटने संबंधीचा परिचय जितका अधिक असेल तेवढ्या लवकर तीव्रतेने त्या घटनेशी व्यक्ती अधिक समरस होईल. विनीत वृत्ती. सहानुभूती निर्मितीमध्ये विनीत वृत्तीचे कार्य महत्वाचे असते. सहानुभूतीचे प्रकार: सक्रिय व निष्क्रिय सहानुभूती. हे प्रकार प्रक्रियेच्या आधारे पाडलेले आहेत. व्यक्तिगत किंवा सामूहिक सहानुभूती. सहानुभूतीचे हे प्रकार परिस्थितीच्या आधारे पाडले जातात. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहानुभूती. सहानुभूतीचे हे 2 प्रकार संबंधांच्या आधारे पाडले जातात. वास्तविक व दिखाऊ सहानुभूती. संबंधाच्या संदर्भात औपचारिक व अनौपचारिक संबंधाच्या आधारे वास्तविक सहानुभूती आणि दिखाऊ सहानुभूती असेही प्रकार पाडले जातात. सूचन. सामाजिकरणाची दुसरी महत्वपूर्ण प्रक्रिया म्हणजे सूचन ही होय. सूचन ही एक मानसिक प्रक्रिया आहे. सूचनाची वैशिष्ट्ये: वादविवाद होत नाही. निवेदनाकडे तार्किक व चिकित्सक दृष्टीने पाहिले जात नाही. शब्द, चिन्ह आदी प्रतिकात्मक माध्यमातून सूचन दिले जात नाही. सूचन या मानसिक प्रक्रियेत सूचन करणाऱ्या व्यक्तीची मानसिक अवस्था तुलनेने अधिक विकसित व वैचारिक, बौद्धिक व अधिक अनुभवयुक्त असते. सूचनांचे पालन. सूचनांचे 7 प्रकारे सांगितल्या जातात. आहे कल्पना प्रणित सूचना, प्रतिष्ठा सूचन, स्वयं सूचन, समूह सूचन, प्रतिसूचन, विधायक सूचन. एखादी घटना व कृती पाहिल्यानंतर वा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे प्रतिपादन प्रभावित होऊन व्यक्ती तिच्याशी तादात्म्य कृत्य होते आणि त्या व्यक्तीसारखे वागू लागते. याला कल्पना प्रेरित सूचन असे म्हणतात. सामाजिक मान्यता प्राप्त असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून दिले गेलेले सूचन प्रमाण मानून त्यानुसार आचरण बदलण्यास प्रवृत्त करणारे सूचन म्हणजे प्रतिष्ठा सूचन होय. स्वयंसूचन म्हणजे स्वतःच आंतरिक प्रेरणेनुसार वा सूचनेनुसार वर्तन करणे म्हणजे स्वयंसूचन होय. समूह सूचन. समूहाकडून मिळणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सूचन म्हणजे समूह सूचन होय. प्रतिसूचन. सूचनांचे विरुद्ध वर्तन करणे म्हणजे प्रतिसूचन होय. विधायक सूचन. रचनात्मक कार्य करण्यासाठी केलेल्या सूचनेला विधायक सूचन असे म्हणतात. सामाजिक सूचन. प्रसार माध्यमांद्वारे तसेच मोठ्या व्यक्तींच्या विचारांद्वारे जे वर्तन आपल्यास मिळते त्याला सामाजिक सूचन असे म्हणतात. अनुकरण. अनुकरण ही सामाजिकरणाची अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. मिलन व डोलार्ड यांच्या मते अनुकरण जन्मजात ती शिक्षण प्रक्रियेने प्राप्त झालेली क्रिया आहे. समाजातील बालके आपली मातृभाषा अनुकरणाने शिकत असतात. पुढचा आहे अनुकरणाचे प्रकार. जैविक अनुकरण. हे प्रामुख्याने प्राण्यांमध्ये आढळून येते. कल्पना प्रेरित अनुकरण. हे विचार, कृती यांवर आधारित असते. तर्कयुक्त किंवा सवैयिक अनुकरण. हे अनुकरण बोधित प्ररूपाचे असते. अध्ययन. आधुनिक समाज मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियेच्या सहाय्याने सामाजिकरणाची प्रक्रिया अधिक शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट केलेली आहे. सामाजिकीकरण ही एक शिक्षण प्रक्रिया आहे. अध्ययन हे मानवाच्या अस्तित्वाकरिता अत्यावश्यक आहे. अभिसंधिकरण. मानवी वर्तनाचा विचार केल्यास प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवाच्या आधारे 2 घटकांमध्ये संबंध जोडण्याचा प्रयास करीत असते. अनुकरण. या प्रक्रियेचा विस्तार या प्रक्रियेमध्ये अनेक बोधनिक, अध्ययन व सामाजिकरण हा घटकांचा आधुनिकीकरण व अभिसंधिकरण या प्रक्रियेचा विचार करताना वर्तन परिवर्तन ही निरंतर घडत आलेली प्रक्रिया आहे असे आढळून आले. परंतु काही मानसशास्त्रज्ञांमध्ये व्यक्तीचा विकास एवढ्याच सहजपणे घडून येत नसतो. पुढचा आहे एकीकरण. एकीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे नवीन माहिती गोळा केली जाते आणि तिचे विवेचन अशा रीतीने केले जाते की ज्यामुळे ती माहिती प्रत्यक्ष असल्याचे योजनेला पूरक ठरते. समावेशन. वास्तव्याच्या विश्वाची अधिकाधिक माहिती जुळती होईल अशा रीतीने योजनेत परिवर्तन घडून आणणारी प्रक्रिया म्हणजे समावेशन. वेदकाकारक अवस्था. या अवस्थेचा कालावधी जन्मापासून ते 18 महिनेपर्यंत असतो. कृतीपूर्व वैचारिक अवस्था. 18 महिन्याच्या कालावधीपासून ते 7 वर्षापर्यंतचा कालावधी कृतीपूर्व वैचारिक अवस्थेचा कालावधी होय. विधायक कृतीची अवस्था. या अवस्थेचा कालावधी 7 ते 11 वर्ष वयाचा असतो. औपचारिक कृती अवस्था. 11 वर्ष वयानंतर औपचारिक कार्यावस्था सुरू होते. अंतरीकरण. इतरांच्या अपेक्षांनुसार वागून
वागून वा मतांशी सहमत दर्शने हे तरुण बालकाच्या बाबतीत प्रामुख्याने बाह्य नियंत्रणामुळे घडत असते. नवजात शिशूंची पिढी सामाजिक सांस्कृतिक वर्तन मूल्याच्या तुलनेत रानटी असल्याचे दिसून येते. वाढत्या वयाबरोबर मुलांचे बरेचसे वर्तन बाह्य नियंत्रण मुक्त होऊ लागते आणि बऱ्याच प्रमाणात मुलगा किंवा मुलगी आंतरिक प्रेरकांद्वारे वर्तन करायला शिकते. सामाजिकरणाची साधने. कुटुंब. सामाजिकरणाच्या अनन्य साधनांच्या तुलनेत कुटुंब हे सापेक्ष अधिक स्थायी स्वरूपाचे साधन आहे. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत कुटुंबाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शैक्षणिक संस्था. शिक्षण संस्थांमध्ये मुलांचा मानसिक विकास घडवून आणला जातो. विविध संस्कृतीशी त्याचा परिचय सर्वप्रथम शैक्षणिक संस्थांमध्ये होतो. मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विचारांना वेगळी दिशा मिळते. शेजार. सामाजिकरणावर प्रभाव पाडणाऱ्या साधनांमध्ये शेजार हे महत्वपूर्ण साधन आहे. आजूबाजूच्या परिसरातील मुले अन्य वयस्क व्यक्तींच्या वर्तनाचे निरीक्षण करून बरेच काही शिकत असतात. समवयस्क मुले आणि खेळगडी. कुटुंबाच्या बाहेर वा कुटुंबात मुले आपल्या समवयस्क मुलींबरोबर खेळत असतात. समाज आणि संस्कृती. आपण सामाजिक वातावरणातच वाढत असतो, त्यामुळे समाजाच्या विभिन्न घटकांचा प्रभाव आपल्या सामाजिकरणावर पडत असतो. ज्या समाजात आपण राहतो त्याचे आर्थिक आणि राजकीय स्वरूप बरेचदा सामाजिकरणावर प्रभाव पाडत असतात. पुढचा आहे सामाजिकरणाचे सिद्धांत. डर्क हार्डन्स यांचा सिद्धांत. डर्क हाईनच्या मतानुसार प्रत्येक समाजात काही विचार, मूल्ये, भावना, धारणा इत्यादी असतात. त्यांचा स्वीकार समाजातील अधिकतर व्यक्तींकडून केला जातो. या संबंधित काही अलिखित विधेयक असतात जे समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींनी मान्य केलेले असतात. चार्ल्स कुली यांचा सिद्धांत. कुलीच्या मतानुसार सामाजिकरण म्हणजे समाजातील अन्य व्यक्तींसोबत होणाऱ्या परस्परी प्रक्रिया तथा अंतक्रिया यांचा परिणाम होतो. बालक किंवा व्यक्ती इतर व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर विभिन्न प्रकारचे अनुभव ग्रहण करतो. मीडचा सिद्धांत. आरंभीच्या काळात शिशु स्वतः आणि इतरांमध्ये भेद करू शकत नाही. खेळणी सजीव आहेत असे तो समजतो. जेव्हा बालक स्वतः आणि इतरांमध्ये भेद करायला शिकतो तेव्हा ते दुसऱ्यांचे विचार, मूल्य, आदर्श इतरांच्या संदर्भात बोधित होत असते. इथे सामाजिकीकरण प्रक्रियेचा आरंभ होतो. परावलंबन सिद्धांत. वास्तविक हा सिद्धांत नसून सामान्य ज्ञानावर मांडले गेलेले हे मत आहे. जोन्स व गिराल्ड यांनी सांगितले की बालक आपल्या समस्त कार्याकरिता आईवडिलांशिवाय अन्य प्रौढ व्यक्तींवर अवलंबून असलेले दिसून येते. पुढचा घटक आहे घटक 6वा, नैतिकतेचा विकास. त्याच्यातलं पहिलं आहे नैतिकतेचे स्वरूप. नैतिकता ही एक सापेक्ष संकल्पना आहे. एखादे विशिष्ट प्रकारचे वर्तन हे एका सांस्कृतिक मान्यतेनुसार अनैतिक असणार नाही, परंतु दुसऱ्या सांस्कृतिक मान्यतेशिवाय मात्र ते अनैतिक असू शकते. नैतिकतेचा विकास. समाजाला अभिप्रेत असे वर्तनाचे मापदंड ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वात अंगीकृत करून घेते त्या प्रक्रियेला अंतरीकरण असे म्हणतात. मुलांच्या बोधात्मक विकासाच्या एका अवस्थेतील नैतिक कल्पना या दुसऱ्या अवस्थेतील कल्पनेपेक्षा भिन्न असल्याचे दिसून येते. कोलबर्गने नैतिक विकासाच्या अवस्थांचा अभ्यास करण्याकरिता केलेल्या संशोधनास लहान लहान कथांचा वापर केलेला आहे. त्यांनी एकूण नैतिक विकासाच्या 6 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्याचे 3 पायऱ्या या 3 पातळ्या केलेल्या आहे. रिवाजपूर्व पातळी, रिवाज पातळी आणि रिवाजोत्तर पातळी या होय. पुढचा घटक आहे 7वा, स्वसंकल्पना. स्वसंकल्पनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी. अनेक शतकांपासून धर्मोपदेशक, तत्वज्ञ आणि सामान्य व्यक्ती व स्वकल्पनाचा विचार करीत होते असे पुरावे प्राचीन आणि अर्वाचीन साहित्यात दिसून येतात. त्याचप्रमाणे मानसशास्त्रात स्वसंकल्पना सर्वप्रथम विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाने 1990 मध्ये मांडलेली दिसून येते. स्वसंकल्पना ही हळूहळू चिकित्सात्मक मानसशास्त्रामध्ये प्रसिद्धी पाहू लागली. स्वसंकल्पनेची व्याख्या. स्वसंकल्पनेच्या व्याख्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न प्रकारे दिलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या खालीलप्रमाणे आहेत. स्वतःबद्दलचे रचनाबद्दल संवेदन जे आपल्या बोधावस्थेला अवगत होत असते किंवा मान्य होते त्याला स्वसंकल्पना किंवा स्वसंरचना असे म्हणतात. त्यात पुढील घटकांचा समावेश होतो जे स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांचे व क्षमतांचे संवेदन व इतर व्यक्तींच्या परिवेशाच्या संदर्भात स्वतःची स्वकल्पना, अनुभव आणि संबंधित व्यक्ती घटकांशी गुणात्मक मूल्य आणि ध्येय आणि कल्पना यांना धनात्मक किंवा ऋणात्मक मूल्यातील स्वरूपात संवेदिले जाते. स्वसंकल्पनेचे प्रकार. पहिला आहे वास्तव स्वसंकल्पना. वास्तव स्वसंकल्पना
स्वसंकल्पना म्हणजे आपण वास्तविक काय आहोत, आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या किती आणि कशा आहेत या संबंधीचे बोधात्मक जाणीव होय. आदर्श स्वसंकल्पना म्हणजे आपण काय व्हायचे आहे, आपल्याला काय व्हायचे आहे, आपली वर्तणूक, आपले कार्य, उपलब्धी अशा कशा असाव्या या संबंधी प्रत्येक व्यक्तीचे स्वतःबद्दलची निर्माण केलेली प्रतिमा होय. वास्तव स्वसंकल्पना आणि आदर्श स्वसंकल्पना यामधील बरीच तफावत असते. या दोन्ही प्रकारांव्यतिरिक्त स्वसंकल्पनेचे अन्य प्रकार ही पुढील प्रमाणे आहेत. शारीरिक स्वसंकल्पना स्वतःच्या विविध शारीरिक अवयवांसंबंधी असलेली धनात्मक व ऋणात्मक अभिवृत्ती किंवा कल्पना म्हणजे शारीरिक स्वसंकल्पना होय. बौद्धिक स्वसंकल्पना स्वतःच्या बौद्धिक क्षमतांविषयी असलेली स्वतःची जाणीव म्हणजे बौद्धिक स्वसंकल्पना होय. सामाजिक स्वसंकल्पना आपल्या सामाजिक अंतरक्रिया आणि आपले सामाजिक वर्तन या संबंधी आपण केलेले मूल्यांकन म्हणजे सामाजिक स्वसंकल्पना होय. नैतिक स्वसंकल्पना सामाजिक आणि सांस्कृतिक नैतिकतेच्या मूल्यांना अनुसरून आपले वर्तन व गुणवैशिष्ट्यांचे आपण केलेले मूल्यांकन किंवा निर्माण केलेली प्रतिमा म्हणजे नैतिक स्वसंकल्पना होय. भावनिक स्वसंकल्पना राग, लोभ, द्वेष, प्रेम इत्यादी निर्माण करणाऱ्या परिस्थितीत आपल्या वागणुकीचे व स्वभाव वैशिष्ट्यांचे केलेले मूल्यांकन व चित्रांकन म्हणजे भावनिक स्वसंकल्पना होय. सौंदर्य स्वसंकल्पना सौंदर्य विषयक आपले विचार तसेच आपल्या आवडीनिवडी या संबंधी आपले वर्तन व गुणवैशिष्ट्ये यांचे मूल्यांकन करून निर्मिलेली स्वतःबद्दलची प्रतिमा म्हणजे सौंदर्य स्वसंकल्पना होय. पुढचा घटक आहे स्वसंकल्पना घडविणारे घटक. बालसंगोपन पद्धत. बालकाचे संगोपन करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब आई वडील करतात यावर बालकाची स्वसंकल्पना बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. कडक हुकुमशाही वृत्तीचा अवलंब आई वडिलांनी केल्यास आणि शिस्त लावण्याकरिता कडक शिक्षेचे धोरण अवलंबिल्यास बालकाच्या स्वसंकल्पनेला अहंकारी स्वरूप देण्याची दाट शक्यता असते. आई वडिलांच्या आपल्या मुलांबाबत अपेक्षा. जेव्हा आई वडिलांच्या आपल्या मुलांबाबत आकांक्षा वास्तवाला अनुसरून असतात तेव्हा योग्य स्वसंकल्पना बालकामध्ये निर्माण होत असते. जन्मक्रम स्वसंकल्पनेचा निर्मिती बालकाच्या कुटुंबातील जन्मक्रमाचे अनन्यसाधारण महत्व आहे. अल्पसंख्याक गट, जाती, वर्ण इत्यादी. वास्तविक लहान मुले वर्ण, जाती, धर्म इत्यादी बाबतीत अनिभुज्ञ असतात. लिंग भूमिका तादात्म्यकरण अगदी लहान वयात बालके मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करत नाहीत. भूमिका बदल सामाजिक विवरण आणि स्वसंकल्पना. मार्टिमर व सिमॉन्स यांच्या मते भूमिकेचे सामाजिकरण आणि स्वसंकल्पनेतील बदल हे 3 अवस्थांमध्ये होत असतात. पहिल्या अवस्थेमध्ये नवीन भूमिकेबद्दल व्यक्तीला अधिक कुतूहल असते. दुसऱ्या अवस्थेत व्यक्तीचे नवीन भूमिका स्वीकारलेली असते. तिसऱ्या अवस्थेत व्यक्तीला समजते की नवीन भूमिका स्वीकारल्याने पूर्वीचे काही वर्तन प्रकार सोडणे आवश्यक असते. व्यक्तीच्या जीवनातील टप्पे आणि संकल्पना. गेली शिही या लेखिकेने पॅसेज नावाने एक पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकात शिहीने तरुणावस्थेच्या विकास संबंधी महत्वपूर्ण पायऱ्या व टप्प्या सांगितलेल्या आहे. विकासातील प्रत्येक टप्प्यावर पायऱ्या काही समस्या निर्माण करू शकतात. त्या समस्यांचे निराकरण केल्यावरच पुढच्या पायरीवर प्रवेश करता येतो आणि विकासाचे पुढील पायरी गाठता येते. त्या पायऱ्या पुढील प्रमाणे. तारुण्यातील सुरुवातीचे परिवर्तन. 17 ते 22 वर्षाच्या कालावधीत माणसाला तारुण्यावस्थेतील जीवन संरचनेकडे पूर्व प्रौढावस्थेकडे सरकावे लागते. या बदलामुळे अगोदरच्या कौटुंबिक संबंधामध्ये बदल घडतात. प्रौढांच्या विश्वात प्रवेश करणे. 20व्या वर्षाच्या सुरुवातीनंतर ते 30व्या वर्षापर्यंत व्यक्ती जीवनातील बऱ्याचशा चढ उतारांचा अनुभव घेते. तिशीतील बदल. 28 ते 33 या वयातील बदल हे विशेषतः स्वतःच्या पूर्व कृत्यांचे मूल्यांकन व परीक्षणाशी संबंधित असते. निर्णायकरित्या स्थिर होणे. अगोदरच्या अवस्थेत आपले भवितव्य, कुटुंब, नात्यातील आणि इतर व्यक्तींशी असलेले संबंध इत्यादी बद्दल ठाम निर्णय घेऊन व्यक्ती 33 ते 40 वर्षाच्या दरम्यान समाजात एक विशिष्ट स्थान निर्माण करण्याचा प्रयत्नास लागते. आयुष्याच्या मध्यकाळातील बदल. 40 नंतर व्यक्ती विचार करू लागते. आता पुढचा घटक अभ्यासूया. घटक 8 प्रेरणेची व्याख्या, स्वरूप आणि प्रकार. त्यातला पहिला घटक आहे प्रेरणेची व्याख्या. व्यक्ती जन्मल्यापासून अनेक प्रकारच्या कृती करत असते. या कृतींना चालना कशी मिळते, त्यांना विवक्षित हेतू किंवा दिशा असल्यास व्यक्ती वर्तनाला ही दिशा कशी मिळते असे अनेक प्रश्न या संदर्भात येतात. व्यक्तीच्या सर्वच क्रिया प्रतिक्रियांच्या मागे प्रयोजन असते. साधारणपणे ज्या वर्तनाला चालना मिळते त्यामुळे वर्तन प्रवृत्तीत होते त्याला प्रेरणा म्हणतात.
प्राणी वर्तनाला कार्यप्रवण करणारी आणि उद्दिष्ट पूर्तीपर्यंत सातत्य टिकून ठेवणारी आंतरिक शक्ती म्हणजे प्रेरणा होय. प्रेरणांचे स्वरूप. प्रेरणांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. प्रेरणा अनेक असतात. मानवी वर्तन अनेक प्रकारचे असते. मानवी प्रेरणा संकीर्ण असतात. प्राण्यांचे बरेचसे वर्तन विशिष्ट स्वरूपाचे व ठरीव साच्याचे असते. मानवी प्रेरणा व सहजतेने समजून येत नाही. प्रेरणांचे प्रत्यक्ष निरीक्षण शक्य नसल्याने वर्तनाच्या निरीक्षणानेच प्रेरणाविषयी अनुमान करावे लागते. पुढचा आहे प्रेरणेविषयक विविध सिद्धांत. वर्तनाच्या मुळाशी असलेल्या प्रेरण शक्तीच्या कारणमीमांसा करताना फार पूर्वीपासून अनेक मानसशास्त्रज्ञांनी विविध सिद्धांत मांडलेले आहेत. त्यातले आहे मॅकडुगल यांच्या सहज प्रवृत्ती सिद्धांत. मॅकडुगल यांनी 1908 साली सहज प्रवृत्तींना प्राणी वर्तन निर्माण होते असा सिद्धांत मांडलेला आहे. फ्राईड यांच्या मनोविश्लेषणात फ्राईड यांनी मानवी वर्तनाच्या मुळाशी काही सहज प्रवृत्ती असतात असे म्हटले आहे. आल्पोर्ट यांच्या पूर्वस्थित प्रक्षेपित सिद्धांत. प्रतिक्षेपवादाचा विचार F.H. आल्पोर्ट यांनी मांडलेला आहे. गरजांचा सिद्धांत किंवा प्रेरणाविषयक आधुनिक सिद्धांत. प्राण्यांच्या ठिकाणी असलेली गरज ही सर्व वर्तनाच्या मुळाशी असलेली शक्ती होय. ही संकल्पना 1930 पासून मानसशास्त्रात वापरली जात असून ती प्रथम लेविन या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. गरजांचा अर्थ. व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. गरजांचे स्वरूप. गरज चक्र व प्रेरणा चक्र. व्यक्तीच्या ठिकाणी एखादी गरज निर्माण झाली की असमतोल निर्माण होत असतो. हा असमतोल नाहीसा करून पुन्हा समतोल प्रसारित व्हावा म्हणून विशिष्ट कृतीचे चालना मिळत असते. गरजांमधील व्यक्तिभेद. मानवी प्राण्यांमध्ये अनेक गरजा असतात. त्यातील काही गरजा समान असल्या तरी काही गरजांच्या बाबतीत व्यक्तिभेद आढळून येतात. मूलभूत गरजा. व्यक्तीच्या मूलभूत गरजा कोणत्या हे सांगणे फार कठीण आहे. गरजांवर होणारे समाज व संस्कृतीचा परिणाम. मानवामध्ये सर्वच गरजांवर समाजाचा व संस्कृतीचा प्रभाव पडत असतो. प्रेरणा अथवा गरजेचे प्रकार. मानवी वर्तन अनेक प्रकारचे असल्याने त्याच्याशी मुळाशी असणाऱ्या गरजाही विविध प्रकारच्या असतात. सर्वसाधारण गरजांचे पुढील प्रमाणे 3 प्रकार मानले जातात. शारीरिक आणि जैविक गरजा, मानसिक अथवा वैयक्तिक गरजा आणि सामाजिक गरजा. शारीरिक किंवा जैविक गरजा. आपल्या बऱ्याचशा प्रेरणा शारीरिक गरजांमधूनच उत्पन्न होतात. मानसिक अथवा वैयक्तिक गरजा. व्यक्तीच्या भावना, स्थिर भाव, सवयी इत्यादींमुळे काही गरजा निर्माण होतात आणि विशिष्ट कृतींना चालना मिळते. सामाजिक प्रेरणा. शारीरिक आणि मानसिक गरजांप्रमाणे व्यक्तीला सामाजिक गरजाही असतात आणि त्या व्यक्तीला क्रिया प्रवृत्त करतात. गरजांचे तौलनिक महत्व. मानवी प्राणी जन्मतः व त्यानंतर काही अवधीपर्यंत पूर्णतः शारीरिक गरजांच्या नियंत्रणाखाली असतो. सामाजिक प्रलोभने. काही मानसशास्त्राच्या मते ज्या उद्दीपकांमुळे किंवा उद्दीपक स्थितीमुळे गरज शमन होते त्यांनाही खूप महत्व प्राप्त होते. प्रेरणेमुळे वर्तनाला चालना मिळाल्यानंतर गरज शमन करणाऱ्या उद्दिष्टांची साहचर्य निर्माण होते आणि अशी उद्दिष्टे त्यांच्या आकर्षणामुळे व्यक्तीला त्यांच्या पुढे आकृष्ट करतात. अशा वेळी उद्दिष्टांमुळे विशिष्ट वर्तन प्रणाली सुरू होऊ शकत असते. पुढचा आहे प्रेरणाविषयी काही महत्वाचे विचार. हेनरी मर्रे यांच्या गरजांविषयीच्या सिद्धांतांची चर्चा. त्यांनी सांगितलं आहे की लघु स्वीकृती, संपादन सिद्धी, संबंध, आक्रमण, स्वायत्तता, अपराजितता. हेनरी यांनी 1938 साली त्यांच्या व्यक्तिमत्व सिद्धांत प्रथम मांडलेला आहे. अब्राहम मास्लो यांच्या गरजांविषयक सिद्धांत. त्यांनी त्यांच्या मते पायाभूत गरजा बहुतांशी पूर्ण झाल्याशिवाय वरच्या स्तरावरील गरजांनुसार व्यक्ती कार्यरत होऊ शकत नाही. पहिली पातळी शारीरिक गरज. सर्वात पायाभूत गरज म्हणजे भूक, तहान, तापमान नियंत्रण, उद्दीपनाची आवश्यकता, विश्रांती, झोप इत्यादी शारीरिक गरजा होय. दुसरी पातळी सुरक्षिततेच्या गरजा. व्यक्तीला शारीरिक, सामाजिक आणि मानसिक सुरक्षिततेची गरज असते. तिसरी पातळी समाजाशी संबंधांची आणि प्रेरणाची गरज. या सामाजिक गरजा किती महत्वाच्या आहेत याचे विवेचन आता आपण केलेलेच आहे. चौथी पातळी आत्मसन्मानाच्या गरजा. कार्यक्षम होणे, अंगीकृत कार्य प्रावीण्य मिळवणे, स्वातंत्र्य राखणे, प्रतिष्ठा व कीर्ती मिळवणे अशांसारख्या गरजांच्या आत्मसन्मानाच्या गरजांमध्ये समावेश होतो. पाचवी पातळी आत्मविकसनाची गरज. सर्व गरजांमध्ये ही सर्वात उच्चस्तरीय गरज होय. मॅस्लो यांची प्रेरणांची श्रेणी रचना आणि भारतीय समाज. मॅस्लो यांच्या प्रेरणांच्या श्रेणी रचना सिद्धांताच्या संदर्भात भारतीय समाजाच्या स्थितीचा विचार करणे उद्बोधक ठरते. आता पुढचा घटक अभ्यासूया. घटक 9.
विविध सामाजिक प्रेरणा. त्यातला पहिला घटक आहे सामाजिक प्रेरणा, व्याख्या व स्वरूप. ज्या अंतर्गत स्थितीमुळे इतर व्यक्तींबरोबर राहणे, इतर व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करणे व टिकवणे आणि स्वतःविषयी आणि स्वतःविषयी व इतरांविषयी भावना अभिवृत्ती निर्माण होणे व टिकवणे अशा प्रकारच्या वर्तनाला चालना मिळते, त्या स्थितीत सामाजिक प्रेरणा असे म्हणतात. सामाजिक प्रेरणेचे स्वरूप. विविध सामाजिक गरजा आणि मुख्यतः सामाजिक सहवासांच्या गरजा या जन्मजात आहेत की संपादित आहेत. म्हणजेच या गरजा मूलतः असल्यास व्यक्ती इतरांचा सहवास मिळवण्यासाठी धडपडते की इतरांचा सहवास आवश्यक असल्याने या गरज संपादित केल्या जातात हे ठरवणे शक्य नाही. सामाजिक गरजांचे मापन. एखाद्या व्यक्तीच्या विविध प्रसंगी केलेल्या प्रत्यक्ष कृतीमध्ये किंवा कल्पना आणि विचारांमध्ये कोणते समान सूत्र किंवा समान विचार आहे शोधण्याचा प्रयत्न करून मानसशास्त्रामध्ये सामाजिक प्रेरणांचे मापन करतात. प्रक्षेपण चाचणी. अतिशय व्यक्तिगत प्रतिक्रिया मिळवण्याच्या दृष्टीने या चाचण्या तयार केलेल्या असतात. मरे यांची थीमॅटिक ॲब्स्ट्रॅक्ट स्ट्रेस या चाचण्यात वेगवेगळ्या परिस्थितीत व्यक्ती काही प्रयुक्तता सादर केली जातात. प्रश्नावली. सामाजिक प्रेरणांची तीव्रता मोजण्यासाठी अनेक कागद पेन्सिल चाचण्या तयार केलेल्या आहेत. परिस्थितीजन्य चाचणी किंवा वेध प्रसंगातील प्रत्यक्ष निरीक्षण. अशा मापनासाठी मुद्दाम एखादी विवक्षित परिस्थिती निर्माण करून त्यावेळी व्यक्ती वर्तन कसे करते याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले जाते. सामाजिक प्रेरणांचे वर्गीकरण. सामाजिक गरजांचे पुढीलप्रमाणे दोन वर्ग मानले जातात. एक सहवास विषयक गरजा. यामध्ये मूलभूत सहवासाची गरज, संबंध गरज, प्रेमाची गरज, आधार किंवा आश्रयाची गरज, सुरक्षितता व स्थैर्याची गरज इत्यादी गरजांचा समावेश होतो. प्रतिष्ठा विषयक गरजा. यामध्ये मान्यतेची गरज, वर्चस्वाची गरज, सत्तेची गरज, सिद्धीची किंवा यशाची गरज, आत्मसन्मान आणि आत्मविकसनाची गरज इत्यादींचा समावेश केला जातो. मूलभूत सहवास प्रेरणा किंवा समूह प्रेरणा. इतर व्यक्तींबरोबर राहणे, इतरांच्या सहवासाची इच्छा असणे ही एक सार्वत्रिक आणि मूलभूत गरज आहे. पुढचा आहे सहवास प्रेरणा विषयक स्पष्टीकरण. अभिजात अभिसंधानावर आधारित स्पष्टीकरण. अभिजात स्पष्टीकरण. पुष्कळशा प्राणी जातींप्रमाणे मानवी बालकही जन्मतः असहाय्य असते. साधक स्पष्टीकरण. इतरांच्या सहवासाच्या अपरिहार्यतेबरोबरच बालक हेही शिकते की इतरांशी सहकार्य केल्याने व त्यांच्या इच्छांचे पालन केल्याने अन्य गरजांच्या पूर्ततेसाठीही इतरांची मदत होते आणि त्यामुळे प्रौढपणीही असे वर्तन चालूच राहते. सहजपूर्तीवर आधारित स्पष्टीकरण. या विचारानुसार मानवी व्यक्तींची जैविक रचनाच अशी आहे की त्यामुळे इतरांचा सहवास मिळवणे ही सार्वत्रिक व अटळ अशी मूल प्रवृत्ती असते. पतीपणाची गरज. केवळ जीवन संरक्षण व पोषणासाठी नव्हे तर सर्व सामाजिक अंतरक्रियांमध्ये दिसून येणारा असा एक समान घटक आहे का? काही मानसशास्त्रज्ञांमध्ये उद्दीपनाची गरज हा असा एक समान घटक आहे. इतर मानसिक गरजांची पूर्ती. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, विशेषतः अब्राहम मॅस्लो यांच्या मते, मानवामध्ये अनेक महत्वाच्या मानसिक गरजा असतात. पुढचा आहे इतर सहवास विषयक प्रेरणा. मूलभूत संबंध गरज. सहवासाविषयी प्रेरणांमध्ये संबंध गरज ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे. प्रेमाची गरज. मूलभूत सहवास प्रेरणा आणि संबंध प्रेरणा यांपेक्षा ही गरज वेगळी मानता येईल. आधार किंवा अवलंबनाची गरज. मानवतर प्राण्यांप्रमाणे मानवी बालक जन्मल्यापासून जीवन संरक्षण व पोषणासाठी इतर व्यक्तींवर, विशेषतः आईवर अवलंबून असते. सुरक्षिततेची गरज. आपल्या सर्व गरजा तृप्त व्हाव्यात, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभावे, बेचैनी आणि ताण निर्माण होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. आपण समाजात राहत असल्याने समाजात आपल्याला विशिष्ट स्थान असावे, दर्जा असावा, इतरांनी आपल्याला मान द्यावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. याला प्रतिष्ठेची गरज असे म्हणता येईल. पुढचा आहे मान्यतेची गरज. समाजात राहत असताना आपण केलेल्या कृती इतरांना पसंत पडाव्यात, आपली प्रशंसा व्हावी असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. म्हणजे सामाजिक जीवनात मान्यता मिळवण्याचे समाधान व्यक्तीला हवे असते. यालाच मान्यतेची गरज असे म्हणतात. वर्चस्वाची गरज. मान्यतेच्या गरजेहून ही थोडी वेगळ्या प्रकारची गरज आहे. मी श्रेष्ठ आहे असे नुसते समाधान न मानता ते श्रेष्ठत्व दाखवणे व इतरांची मान्यता मिळवणे हे महत्वाचे असते. म्हणजे दुसऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे ही एक महत्वाची गरज आहे. सत्तेची गरज. ही गरज वर्चस्व प्रेरणेपेक्षा निश्चितच वेगळी आहे. इतर व्यक्तींच्या भावना व वर्तन यांवर आपण पाहिजे त्याप्रमाणे प्रभाव पाडण्याची व त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज काही व्यक्तींमध्ये प्रकर्षाने दिसून येते. याला सत्तेची गरज असे म्हणतात. यश किंवा सिद्धी मिळवण्याची गरज. सिद्धी प्रेरणा. मरे यांनी सांगितलेली प्रेरणाची यादी
यादीमध्ये त्यांनी सांगितलेल्या 20 प्रकारांपैकी सिद्धी प्रेरणेवर खूपच संशोधन झालेले आहे. त्यासंबंधी बरीच माहिती उपलब्ध आहे. लेफ्टन यांच्या मते ज्या प्रेरणेमुळे व्यक्ती सतत जास्तीत जास्त यश आणि प्रावीण्य मिळवण्यासाठी धडपडत असते त्या प्रेरणेला सिद्धी प्रेरणा असे म्हणतात. आत्मसन्मानाची गरज. श्रेष्ठ आपण सर्व कोणीतरी मोठे आहोत, आपण कोणीतरी मोठे आहोत, चांगले आहोत, श्रेष्ठ आहोत असा स्वतःचा गौरव आणि सन्मान हवा असतो. म्हणजे स्वतःच्या योग्यतेविषयी अनुकूल मत हवे असते. यालाच आत्मसन्मान किंवा आत्मगौरवाची गरज असे म्हटले जाते. पुढचा आहे आत्मविकसन आणि आत्मप्रकटीकरणाची गरज. स्वतःच्या अंगच्या सुप्त क्षमतांचा संपूर्ण विकास करून उच्च मानवी मूल्यांची कास धरून जीवनात सार्थकता मिळवावी अशी प्रत्येक व्यक्तीला ओढ असते. या प्रेरणेला आत्मप्रकटीकरणाची गरज असे म्हणतात. आत्मविकसनाची गरज. मदर टेरेसा, महात्मा गांधी अशा व्यक्तींच्या जीवनामधून आत्मविकासाच्या प्रेरणाचा आविष्कार दिसून येत असतो. आता पुढचा घटक अभ्यास घटक 10वा संबंधन प्रेरणा आणि सिद्ध प्रेरणा. सामाजिक प्रेरणांचे स्वरूप आणि त्याचे विविध प्रकार आपण मागच्या घटकामध्ये पाहिलेले आहे. आता त्यामध्ये सहवास विषयक, प्रतिष्ठा विषयक गरजांच्या अनेक उपप्रकारांची आपण माहिती घेऊया. संबंध प्रेरणा आणि संलग्न प्रेरणा. संबंध प्रेरणेचा अर्थ आपल्याला असं मरे यांच्या मते संबंधांची गरज याचा अर्थ इतरांशी संबंध राखणे, इतरांना प्रसन्न करणे, मैत्री करणे, इतर व्यक्तींचा स्वीकार करणे, समूह कार्यात भाग घेणे, सहकार्य करणे, इतरांशी संभाषण करणे असा आहे. संबंध प्रेरणेबाबत मूलभूत संशोधन. प्रत्येक व्यक्तीचा इतरांच्या सहवासाची गरज असते हे खरे, परंतु असा सहवास मिळाला नाही तर व्यक्ती इतकी अस्वस्थ का होते, तिला एकटेपणा इतके असह्य का होतो, संशोधनाची गरज इतकी महत्वाची का ठरते इत्यादी प्रश्नांच्या उत्तरांसाठी स्टॅनले सॅक्टर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर 1959 पासून काही महत्वाचे संशोधनात्मक अभ्यासन केले गेले आहे. संशोधन गरजेसंबंधी खूपच व्यक्तिभेद असतात. एकवासातील एक महत्वाचा परिणाम म्हणजे व्यक्ती बेचैन होते किंवा एकवासात वाढत गेला तर आत्यंतिक स्वरूपाची चिंतावस्था निर्माण होत असते. भीती, चिंता आणि संबंध गरज. भीतीची भावना आणि संबंध गरज यांचा निश्चितच संबंध आहे. ही गोष्ट सर्वसाधारण अनुभवातूनही आपल्या लक्षात येते. सॅक्टर यांनी त्यांच्या मूलभूत प्रयोगातून असे आढळून आले की एकांतवासामुळे म्हणजे संबंध गरज तृप्त न झाल्याने चिंता निर्माण होते. भीती आणि चिंता या दोन भावंडांमध्ये थोडा फरक आहे. पुढचा आहे जन्मक्रम आणि संबंधन गरज. जन्मक्रम हे सामाजिक वर्तनाचे एक महत्वाचे परिवर्तन आहे. प्रथम जन्मक्रमाच्या किंवा एकुलत्या एक अपत्याच्या बाबतीत त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक तर्क केले जातात, परंतु 1950 पर्यंतच्या सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासात या संबंधी सुसंगत निष्कर्ष मिळालेले नव्हते. सिद्धी प्रेरणा किंवा उपलब्धी प्रेरणा. सिद्धी प्रेरणेचा अर्थ. मरे यांनी सांगितलेल्या 20 प्रेरणांपैकी सिद्धी प्रेरणेवर सर्वाधिक संशोधन झाले आहे. या प्रेरणेचे वर्णन विविध प्रकारे केले जाते. मरे यांच्या मते अडचणींवर मात करणे, काहीतरी कठीण गोष्ट साध्य करून दाखवणे इत्यादी कृतींमागच्या प्रेरणेस सिद्धी प्रेरणा म्हणता येईल. लेफ्टन यांच्या मते ज्या प्रेरणेमुळे व्यक्ती सतत जास्तीत जास्त यश मिळवण्याकडे धडपडते त्या प्रेरणेस सिद्धी प्रेरणा असे म्हणतात. पुढचा आहे सिद्धी प्रेरणेचे स्वरूप. मोठ्या व उच्च उद्दिष्टांच्या बाबतची सिद्धी प्रेरणा दिसून येते असे नसून सर्वमान्य माणसांच्या वर्तनातही या प्रेरणेचा आविष्कार दिसून येतो. सिद्धी प्रेरणा व संबंध प्रेरणा यांचे संबंध. सिद्धी प्रेरणा आणि संबंधन प्रेरणा या काही प्रमाणात परस्पर विरोधी असल्याचे दिसून येते. सिद्धी प्रेरणा आणि सत्ताय प्रेरणा यांचे संबंध. सिद्धी प्रेरणा आणि सत्तेची गरज यामधील फरक आहे. दोन्ही आविष्कारात साम्य वाटतो. सिद्धी प्रेरणेचे मापन. 1948 पासून या प्रेरणेबाबत संशोधन सुरू झाले. त्यात डेव्हिस मॅकलेलँड आणि जॉन ॲटकिन्सन यांचे संशोधन महत्वाचे आहे. मरे यांच्या थॅमॅटिक ऑब्झर्वेशन चाचणीचा TAT उपयोग सिद्धी प्रेरणेचे मापन करण्यासाठी त्यांनी केलेला आहे. सिद्धी प्रेरणा आणि वर्तन. संशोधनातील असे दिसून आले आहे की प्रेरणेसंबंधी खूपच व्यक्तिभेद असतात. काहींमध्ये ही प्रेरणा अतिशय तीव्र असते तर काहींमध्ये अतिशय कमी असते. अशा व्यक्तिभेदांमुळे व्यक्तिवर्तनावर खूप परिणाम होत असतो. पुढचा घटक आहे सिद्धी प्रेरणेचा उगम आणि विकास. सिद्धी प्रेरणा ही एक संपादित मानवी प्रेरणा आहे. म्हणजे ही प्रेरणा शारीरिक प्रेरणांप्रमाणे जन्मतः निर्माण झालेली नसते. बालसंगोपनाची पद्धत. अनेक अभ्यासातून सिद्धी प्रेरणेच्या विकासात पालकांचा मुलांवरील प्रभाव फार महत्वाचा असल्याचे दिसून आलेले आहे. विंटर बॉटम यांनी 1953 साली उच्च सिद्धी प्रेरणा आणि कमी सिद्धी प्रेरणा असलेल्या मुलांची निवड करून त्यांच्या मातांच्या मुलाखती घेतलेल्या आहे. यशापयशाचा परिणाम.
पॉवेल यांनी 1963 साली सिद्धी प्रेरणेवर झालेल्या संशोधनाचा आढावा घेतला. त्यांच्या मते अन्य घटकांप्रमाणे मुलांच्या स्वतःच्या यशापयशाच्या अनुभवाचाही या प्रेरणेवर परिणाम होत असतो. समाज सिद्धी प्रेरणेवर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. वास्तविक मुलांच्या बालसंगोपनाच्या पद्धतीही समाज व संस्कृतीवर अवलंबून असलेल्या दिसून येतात. पुढचा आहे सिद्धी प्रेरणेचे प्रशिक्षण. सिद्धी प्रेरणा ही संपादित प्रेरणा आहे आणि कुटुंब, समाज इत्यादी घटकांमुळे तिचा विकास होतो. सिद्धी प्रेरणा आणि समाजाची प्रगती. व्यक्तीचा सामाजिक आणि आर्थिक विकास जसा सिद्धी प्रेरणेवर अवलंबून असतो, त्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक व औद्योगिक प्रगती ही देखील त्या समाजात सिद्धी प्रेरणेचा किती विकास झालेला आहे या घटकावर अवलंबून असते. अशा प्रकारे आता आपण इथे 271 या पुस्तकामध्ये पहिले पुस्तक संपवलेलं आहे. पुढचं पुस्तक आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.